सरकारी नोकरदार झालाय, साहेब झालाय माझा वाघ. खंडेराव काही जगदंबा त्या बॉर्डरवरती पण बघावं आपल्या एसटी होते. भारत माता की. एखाद्या स्वप्नाच्या मागे धावताना कितीही अपयश आलं तरी आपण थांबायचं नसतं आणि आपल्या मित्राला त्याच्या पडत्या काळात नेहमीच साथ द्यायची असते. अशीच एक कोल्हापुरात कहाणी घडली आहे. या कहाणीमध्ये ज्या वेळेला मित्राला यश मिळालं त्यावेळेला त्याच्या जिवलग मित्रानं त्याची जी मिरवणूक काढली त्या मिरवणुकीचा व्हिडिओ आता देशभर व्हायरल झालाय. कोण आहेत हे दोन मित्र आणि काय आहे या मित्रांची कहाणी, चला थोडक्यात जाणून घेऊयात. तर कोल्हापूरच्या कावळा नाका परिसरात राहणाऱ्या रोहित राजू जोंधळे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. रोहित यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांचं एक स्वप्न होतं. तर रोहित यांचे जिवलग मित्र संतोष माने यांनीही ते स्वप्न पाहिलेलं. परंतु परिस्थितीमुळे संतोष यांनी वेगळी वाट निवडली. पण रोहित यांनी सैन्यात भरती व्हावं यासाठी संतोष यांनी नेहमीच सहकार्य केलं. तब्बल 17 वेळा भरतीसाठी रोहित यांनी प्रयत्न केले, पण दरवेळी निराशाच नशिबी आली. आता शेवटची संधी त्यांच्याकडे होती. याच वेळी रोहित यांचे मित्र संतोष यांनी मित्राला सांगितलं, यावेळी जर तू यशस्वी झालास तर भावा मी खांद्यावर घेऊन तुझी गावभर मिरवणूक काढेन. आणि मग रोहित यांनी मित्राचा शब्द खरा ठरवला. संतोष यांना रोहित सैन्यात भरती झाल्याची माहिती मिळताच त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करत खांद्यावर घेऊन सगळीकडे रोहित यांची मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. या दोघांची मैत्री आणि देशभक्तीचा संगम यामध्ये पाहायला मिळतोय. रोहित यांनी सैन्य भरतीसाठी किती कष्ट घेतलेत आणि त्यांना मित्राने कशी साथ दिली, चला जाणून घेऊयात. नमस्कार, भारत माता की जय. गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणजे एका मित्राला खांद्यावरती घेतलेला आहे आणि गावभर मिरवणूक काढलेली आहे. तर तो माझा जिवलग मित्र रोहित राजेंद्र जोंधळे, तो मराठा 109 TA मराठा बटालियनमध्ये भरती झालेला आहे इंडियन आर्मीमध्ये. गेले 17 भरती त्यानं दिलेल्या आहेत आणि 18व्या भरतीला तो पास झालेला आहे. अथांग प्रयत्नाने अथांग परिश्रमाने जिद्द चिकाटी ठेवून तो भरती झाला. आणि त्याला मी एक शब्द दिला होता की भावा, ज्या दिवशी तू भरती होणार त्या दिवशी तुला खांद्यावर घेऊन गावभर मी मिरवणार, हाच माझा अंतिम शब्द असणार आणि शेवटची संधी ही हुकवायची नाही असं त्याला मी सांगितलं होतं. आणि त्यानं सुद्धा जिद्दीनं ती जे गोष्ट आहे ती पूर्ण केली, ताकद लावली. त्यामुळं तो आज तिथपर्यंत पोचलेला आहे. त्याला योगदान लाभलं त्यांच्या आईवडिलांचं. त्याचे वडीलसुद्धा एकदम सर्वसामान्य घराण्यातून रिक्षा चालक आहेत. त्याच्या आईचं योगदान त्याला लाभलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या दिवशी त्याचं सिलेक्शन झालं त्या दिवशी त्याची आई ICUमध्ये होती आणि इकडे त्याचा निकाल लागला होता. म्हणजे एका साईडला दुःख होतं आणि एका साईडला आनंद होता. अशा पद्धतीनं खूप संघर्ष त्यांना अनुभवलेला आहे, खूप कष्ट घेतलेला आहे. 2014 पासून आम्ही एकत्र आहे. जवळजवळ मी सुद्धा 7 भरत्या दिलेल्या आहेत. 4 TA बटालियनच्या दिल्या, SRPFला दिल्या. मग हळूहळू काही कारणास्तव मला त्यातून बाहेर पडावं लागलं आणि माझं स्वप्न होतं 109 TA बटालियन, ते माझ्या या भावानं पूर्ण करून दाखवले. आणि यातच माझ्या मनापासून माझा यात आनंद आहे. म्हणून मी त्याला खांद्यावरती घेऊन गावभर मिरवलं. कारण आपला मित्र मोठा झाला पाहिजेच, हीच आपल्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे आणि ती आम्ही तंतोतंत जपली. जय श्रीराम. रोहित जोंधळे सैन्यात भरती झाल्याची माहिती मिळताच जिवलग मित्र संतोष यांनी रोहितला खांद्यावर घेत मिरवणूक काढली. भारत माता की जयच्या जयघोषात त्यांनी काढलेली ही मिरवणूक नेटकऱ्यांना तर खूपच भावली. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची चर्चाही होते. रोहित आणि संतोष यांनी मात्र आपली मैत्री आणि देशभक्ती या व्हिडिओच्या माध्यमातून देशभर पोहोचवली. इतकंच नाही तर सोबत हा संदेश देखील दिला, जर एखादं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटी तुमच्याजवळ असेल तर ते स्वप्न एक ना एक दिवस रोहित यांच्यासारखं पूर्ण होतंच. या 2 कोल्हापूरच्या पठ्ठ्यांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा. lokmat.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.